कधीतरी शांत बसून विचार करा, जेव्हा तुम्ही जन्मलात तुमच्या आईवडिलांनी तुमच्याकडे पाहून एक स्वप्न पाहिलं होतं, आपलं मूल खूप मोठं होईल. त्या दिवसापासून आजपर्यंत तुमच्यासाठी आईने हजारो रात्री जागून काढल्या, वडिलांनी हजारो चिंता मनात दाबून ठेवल्या, पण कधीही तुम्हाला जाणून दिलं नाही. तुमच्या एका हसण्यासाठी ते स्वतःचं दुःख लपवत राहिले. तुमच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू नयेत म्हणून त्यांच्या स्वतःच्या इच्छा त्यांनी मारल्या. आणि आज तुम्ही म्हणताय उद्या अभ्यास करेन, अजून वेळ खूप आहे आपल्याकडे. पण मित्रांनो, वेळ तुमच्यासाठी थांबत नाही आहे आणि आईवडिलांचं वयसुद्धा थांबत नाही आहे. आज जे तुमच्यासाठी वडील धावत आहेत तर ते एक दिवस थकतीलच. आज जी तुमच्यासाठी आई काळजी घेते, एक दिवस तिच्या हातात ताकद उरणार नाही. आणि त्या दिवशी जर तुम्ही यशस्वी नसाल तर सर्वात जास्त दुःख तुम्हाला होईल. कारण तेव्हा लक्षात येईल तुमच्या, ज्यांच्यासाठी मी काहीतरी करायचं होतं त्यांना वेळच दिलेला नाही आहे. म्हणून अभ्यास फक्त मार्क्ससाठी करू नका. अभ्यास करा त्या आईसाठी ज्यांनी स्वतःची भूक लपवून तुम्हाला जेवू घातलंय. अभ्यास करा त्या वडिलांसाठी ज्यांनी स्वतःच्या स्वप्नाचा त्याग करून तुमची स्वप्न जपलेत. आणि अभ्यास करा स्वतःसाठी, कारण एक दिवस यशस्वी झाल्यावर सगळे टाळे वाजवतील. पण सर्वात मौल्यवान टाळी ती असेल तुमच्या आईवडिलांच्या अभिमानाने भरलेल्या डोळ्याची. आईवडील कधीच म्हणत नाहीत की आमच्यासाठी मोठा हो. ते फक्त एवढंच म्हणत असतात, बाळा आमच्यापेक्षा आयुष्य चांगलं जग. आईवडिलांनी तुमच्यासाठी आयुष्य खर्च केलेले, आता तुमची वेळ आहे त्यांच्या स्वप्नासाठी थोडा वेळ खर्च करण्याची.